जय गुरुदेव दत्त, जय नवनाथ। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक अत्यंत गूढ आणि महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत, तो म्हणजे पितृदोष। अनेकांना प्रश्न पडतो की पितृदोष म्हणजे नेमकं काय असतं, तो का लागतो आणि त्याचा आपल्या जीवनावर नेमका काय परिणाम होतो। चला तर मग आपण या सगळ्या गोष्टी समजून घेऊया। पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या अपूर्ण इच्छा, त्यांच्या अधुऱ्या राहिलेल्या कार्यांमुळे निर्माण होणारा एक नकारात्मक प्रभाव। आपल्या पितरांनी आयुष्यात केलेल्या काही कृतींचा परिणाम त्यांच्या पुढील पिढ्यांवर होतो। त्यांच्या आत्म्यांना शांती मिळाली नाही तर त्या अस्वस्थ आत्मा आपल्यावर प्रभाव टाकतात। हेच पितृदोष म्हणून ओळखलं जातं। आता पाहूया की पितृदोष लागतो कसा। अनेकदा एखाद्याची मृत्यू अकाली होते, अपघातात, अचानक आजाराने किंवा कोणत्यातरी कारणाने। त्यावेळी त्या व्यक्तीच्या अनेक इच्छा अधुऱ्या राहतात आणि ती आत्मा अशांत बनते। काही वेळा कोणावर तांत्रिक क्रिया, टोणग किंवा नकारात्मक ऊर्जा केली जाते आणि त्यानंतर त्याची मृत्यू होते। अशा अवस्थेत ती ऊर्जा मुक्त होत नाही आणि आपल्या कुलावर परिणाम करू लागते। काही वेळा गर्भपात किंवा मृतजन्म झालेली आत्मा सुद्धा पितृदोषाचं कारण ठरते। कारण त्या जीवाला जन्म घेऊन जगायचं असतं, पण ते शक्य होत नाही। अशा आत्म्यांना शांती मिळाली नाही तर त्या पुढच्या पिढ्यांवर परिणाम करतात। याशिवाय कुलातील मतभेद, शाप किंवा अन्याय हे सुद्धा पितृदोषाचं कारण ठरू शकतात। पितरांना श्रद्धेने स्मरण केल्यास किंवा त्यांच्याशी निगडित कर्म केल्यास देखील हा दोष निर्माण होतो। आता पाहूया पितृदोषाचे लक्षण काय असतात। घरात सतत भांडण होणं, पैशाचं स्थैर्य नसणं, नोकरीत अडथळे येणं, अचानक आजारपण येणं, मुलांच्या शिक्षणात किंवा लग्नात अडचणी येणं, ही सगळी लक्षणं पितृदोषाची असू शकतात। घरात कितीही पैसा आला तरी तो टिकत नाही, आनंद क्षणभराचा वाटतो आणि पुन्हा समस्या उभ्या राहतात। हे सगळं पितरांच्या असमाधानामुळे होतं। पण घाबरायचं काहीच कारण नाही। पितृदोष हा शिक्षा नसून आपल्या मुलांचा एक स्मरण आहे। त्यांना शांती दिली तर आपलं जीवनही शांत आणि सुखी होतं। यासाठी दर अमावस्येला किंवा पितृपक्षात आपल्या पितरांचं स्मरण करून दीप लावा, तिळाचं दान करा आणि गाय, कावळा, कुत्रा यांना अन्न द्या। पितृदेवाय नमः किंवा नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दररोज काही वेळा जपा। जर समस्या गंभीर असेल तर एखाद्या अनुभवी साधकाचा सल्ला घ्या। पितृदोषातून मुक्ती मिळवणं हे श्रद्धा आणि संयमावर अवलंबून असतं। आपण आपल्या पितरांना मनापासून आभार मानले, त्यांच्या आत्म्यांना शांती दिली, तर ते आपल्या जीवनातून सगळ्या अडथळ्यांना दूर करतात। म्हणून मित्रांनो, नेहमी आपल्या पूर्वजांना वंदन करा, त्यांचं स्मरण करा आणि त्यांच्या आशीर्वादाने पुढे चला। जय गुरुदेव दत्त, जय नवनाथ। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोषाची खास लक्षणं आणि त्याचे प्रभावी उपाय जाणून घेऊ।